जय जिजाऊ जय शिवराय. तर मनोज जरांगे पाटील तुमच्या इथं आले होते का? आलते की कशासाठी आलते? आरक्षण मागायसाठी. हां आरक्षण भेटायला पाहिजे. हां आरक्षणाचे काय फायदे आहेत? शेतकऱ्याच्या लेकराला नोकरी लागते त्या. हां लोकसंख्या वाढली मग शेती वाढली का, हां हां तर आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही मुंबईला येणार हो का? येणार आहे की. हां हां चालतंय. मग आता ह्या सरकारला तुम्ही काय सांगचाल? आम्हाला आरक्षण पाहिजे जण. मग आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार आहोत का? म्हणजे थांबणार आहोत तिथं का येणार आहोत लगेच माघारी? थांबणार आहे तिथं जण. हां आरक्षण दिल्याशिवाय हलणार नाव तिथलं. हां म्हणजे आरक्षणची गरज तुम्हाला 100% आहे. हायच की. मग तुमचा मुलगा शिकलाय का? शिकलाय की. मग सरकारी नोकरी आहे का त्याला? नाही की. मग आता ह्या सरकारला तुम्हाला काय सांगायचंय? आम्हाला आरक्षण पाहिजे. आमची लेकराची पिढी गेली ती गेली, पण पुढली पिढी तर आम्हाला नोकरी पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर ही आहे शेतकऱ्याची अडचण आणि ही आहे शेतकऱ्याची व्यथा. तर ह्या शेतकऱ्याला एकतर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, पुन्हा आणखीन शिक्षण करायचं तर त्याला पैसे नाहीत. मग आज शेतकऱ्यावर फाशी घेण्याची वेळ आली. मग ह्या सरकारला मराठा समाज संपवायचा का जिवंत ठेवायचा ही कळना गेले. मग ह्या मराठा समाज इतका संघर्ष करतोय तरी देखील हे सरकार आरक्षण देत नाही. आणि ज्या दुसऱ्या समाज म्हणजे हे करत नाही, आरक्षण मागत नाही, त्यांना देखील त्या आरक्षणामध्ये घातलं जात आहे. पण ही संघर्ष केलेल्या मराठा समाजाला मागं ठेवलं जात आहे. तर ह्या एका शेतकऱ्याची जी मागणी आहे ती आपण सरकारपर्यंत पोहोचवायची मला मदत करावी. जय जिजाऊ जय शिवराय. एक मराठा कोटी कोटी मराठा.